असेही म्हणतात. कला. एखादे नाटक किंवा चित्रपट आपल्याला खूप भावतो. दिग्दर्शकाला जे गवसले आहे आणि त्याने आपल्यासमोर जो कलाविष्कार ठेवला आहे त्यामागची मानसिकता आणि विशिष्ट कला शैलीच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे समजू शकतो. मानव्य ज्ञानशाखा. तुम्ही कधी जिज्ञासू वृत्तीने जगाची उत्पत्ती, सृष्टीचक्र आणि निरनिराळे मानवी जीवनाशी निगडीत मिथके किंवा देवदेवतासंबंधी कल्पना यांचा कधी विचार केला आहे का? वैश्विक पसारा आणि मानवाचे त्यातील अस्तित्व यांचा परस्पर संबंध समजून घेण्याच्या जिज्ञासेतून जगभरातील सर्वच मानवी समाजांमध्ये तत्त्वज्ञानी लोक त्यासंबंधीची अनुमाने बांधू लागले. तत्त्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची जननी मानली जाते. असे म्हणता येईल की इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र यासारख्या ज्ञानशाखांचा उगम हा या तत्त्वज्ञानातूनच झाला आहे. प्राचीन लोकांनी केलेल्या गोष्टींविषयीच्या विचारात तत्त्वज्ञानाची बीजे आहेत. मानव्य शाखातील विविध शाखांच्या विकासाला तत्त्वज्ञानातील सिद्धांताचा पाया आहे आणि म्हणूनच उपयोजित इतिहासाच्या आधारे या वाटचालीचे आकलन होऊ शकते. उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. तुम्हाला हे लक्षात आले असेलच की उपयोजित इतिहास आपल्याला इतिहासाचा दैनंदिन व्यवहारात उपयोग कसा करून घ्यायचा हे शिकवतो. भूतकाळाचे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात असतात आणि आपल्याला त्याबद्दल कुतूहलही असते. आपल्याला पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती आणि परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा असतो आणि तो आपल्याला समजून घ्यावासा वाटतो. हे इतिहासाचे ज्ञान आपल्याला आपल्या उगमाकडे घेऊन जाणारे असते. म्हणून हा सांस्कृतिक वारसा आपण आपल्या आणि पुढील पिढ्यांच्या हितासाठी जपून ठेवतो. उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करता येते. त्यामुळे व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतात. म्हणजेच उपयोजित इतिहास हा आपल्याला इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन करायला अत्यंत उपयुक्त आहे असे म्हणता येईल. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन. सांस्कृतिक. तुमच्या शहराचा किंवा गावाचा किंवा आजूबाजूच्या परिसराचा सांस्कृतिक वारसा काय आहे असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही काय कराल सांगा बरं? आपण एक टेबल तयार करूया, म्हणजे हे सोपे जाईल. यामध्ये तुम्ही काय काय घालाल ते सांगा. मूर्त सांस्कृतिक वारसा. प्राचीन स्थळे, वास्तू, वस्तू, हस्तलिखिते, शिल्पे, चित्रे इत्यादी. याप्रमाणे तुम्ही मूर्त सांस्कृतिक वारसा असलेल्या वस्तू शोधू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही कोल्हापुरात असाल तर महालक्ष्मी मंदिर, नवीन व जुना राजवाडा, भवानी मंडप हे सांस्कृतिक वारसे आहेत. किंवा पुण्यात शनिवारवाडा, केळकर वस्तू संग्रहालय असे आहेत. कृती. तुम्ही तुमच्या भागात एक क्षेत्र भेट ठरवून असे वारसे शोधून काढा बघू. आता आपण अमूर्त सांस्कृतिक वारसा काय काय असू शकतो हे पाहू. अमूर्त सांस्कृतिक वारसा. मौखिक परंपरा आणि त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा, पारंपरिक ज्ञान, सण समारंभ साजरे करण्याच्या सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी, तसेच कला सादरीकरणाच्या पद्धती, विशिष्ट पारंपरिक कौशल्ये आणि अशा परंपरा, पद्धती, कौशल्ये इत्यादींचे प्रतिनिधित्व करणारे समूहगट. तुम्ही कदाचित आपले प्रमुख उत्सव ही झंकारची DVD पाहिलीच असेल. नसेल तर जरूर पहा. तुम्हाला अमूर्त सांस्कृतिक वारसा काय याचे छान आकलन होईल. नैसर्गिक वारसा. आता आपण नैसर्गिक वारसा म्हणजे काय ते पाहू. कृती. मित्रांनो, तुम्ही पुण्यातील इकॉलॉजिकल सोसायटीला कधी भेट दिली आहे का? नसेल तर जरूर द्या. तुम्हाला नैसर्गिक वारसा कसा जतन करायचा याचा सुंदर अनुभव मिळेल. निसर्गातील जीवविविधता आणि तिचे जतन हा विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेत केलेला आहे. त्यामधील पुढील गोष्टींचा समावेश होतो. 1. प्राणी. 2. वनस्पती सृष्टी आणि 3. त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये. सध्या आपल्याला भेडसावत असलेल्या अनेक प्रश्नांचे मूळ हे निसर्गाच्या होत असलेल्या अपरिमित हानीशी निगडित आहे आणि म्हणूनच नैसर्गिक वारसा जतन करण्याला प्रचंड महत्त्व आहे. पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी
आपल्या वारसाचे जतन होणे आवश्यक आहे. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशांचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. या दिशादर्शक तत्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी जाहीर केली जाते. आपल्याकडील तामिळनाडूपासून गुजरातपर्यंत पसरलेला पश्चिम घाट हा युनेस्कोच्या यादीत आहे. त्याचा समावेश 2012 साली झाला. सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध कासचे पुष्प पठार हे देखील पश्चिम घाट रांगांमध्ये मोडते. या वारसाचे जतन आणि संवर्धन करण्याचे बहुतांश काम भारत सरकारचे पुरातत्व खाते आणि भारतातील प्रत्येक राज्य शासनाची पुरातत्व खाती करत असतात. इंटॅक म्हणजेच इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज ही स्वयंसेवी संस्था या क्षेत्रात 1984 पासून कार्यरत आहे. यात महत्त्वाचे असे की अशा वारशाच्या स्थळांचे जतन करताना अनेक विषयातील तज्ज्ञ उपयोजित इतिहासांचा वापर करतात. त्यामुळे संबंधित स्थळाच्या सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचे काम करता येते. शिवाय 1. प्रकल्पाअंतर्गत वारसा स्थळाचे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाची कामे करणे. 2. स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता, स्थानिक लोकांपुढे असणारी वर्तमानातील विविध आव्हाने आणि स्थानिक लोकांच्या अपेक्षा यांचा आढावा घेणे. 3. स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे नियोजन करणे. 4. स्थानिक लोकांना प्रकल्पात सामील करून घेणे. 5. स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी नियोजन करणे शक्य होते. संबंधित व्यावसायिक क्षेत्रे, उपयोजित इतिहास ज्या क्षेत्रात वापरतात त्यातील काही महत्त्वाची क्षेत्रे पुढीलप्रमाणे: संग्रहालये आणि अभिलेखागार, ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन, पर्यटन आणि आतिथ्य, मनोरंजन आणि संपर्क माध्यमे. यातील प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी स्थापत्य विशारद, अभियंता, इतिहासकार, पुरातत्वज्ञ, संग्रहपाल, समाजशास्त्रज्ञ, अभिलेखागार, व्यवस्थापक, कायदेतज्ञ आणि छायाचित्रण तज्ज्ञ इत्यादी विशेष कौशल्य प्राप्त मनुष्यबळ आवश्यक असते.